नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यामधील नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला तर माहिती आहे की नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि या निवडणुकांमध्ये सध्या राज्यामध्ये सत्तेमध्ये असलेल्या महायुती सरकारला मोठा फटका बसला व हाच फटका येत्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये बसू नये या कारणामुळे सध्या सत्तेमध्ये असलेल्या शिंदे फडणवीस पवार या सरकारने आता त्यांच्या महत्त्वपूर्ण असणाऱ्या योजनांचे थकीत अनुदान व हप्ते तात्काळ शेतकऱ्यांना वितरित करण्याचे जाहीर केले आहे। त्यामुळेच आता या सरकारची महत्त्वाकांक्षी असलेल्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पुढील चौथा हप्ता हा राज्यामधील शेतकऱ्यांना हप्ता वितरणाच्या वेळापत्रकानुसार यावेळेस थोडा लवकरच वितरित करण्यामध्ये येऊ शकतो। म्हणजे या जून महिन्यामध्ये केव्हाही तुम्हाला नमोच्या चौथ्या हप्त्याचे 2000 रुपये तसेच या हप्त्यामध्ये अतिरिक्त 1000 ते 500 रुपयांची भरीव आर्थिक मदत देखील करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। तर मग काय आहे राज्य सरकारची आजची नवीन अपडेट आणि या अपडेटनुसार तुम्हाला नमोचा चौथा हप्ता नेमक्या किती तारखेला मिळू शकतो? चला तर मग आजच्या छोट्याशा व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेऊया। तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मग याबद्दलची सविस्तर अपडेट अशा प्रकारची आहे की केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवण्यात येत आहेत। केंद्राने सुरू केलेली पीएम किसान सन्मान निधी योजना ही देखील शेतकऱ्यांसाठी सुरू झालेली एक महत्त्वाची योजना आहे। ही योजना दस्तूर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे। या योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना एका आर्थिक वर्षामध्ये 6000 रुपये देण्यात येतात। ही योजना संपूर्ण देशभर सुरू आहे आणि देशामधील सर्वच राज्यांमधील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत आहे। या योजनेअंतर्गत दिले जाणारे 6000 रुपये शेतकऱ्यांना एकमुश्त मिळत नाहीत, तर 2000 रुपयांचे एक हप्ता याप्रमाणे या पैशांचे वितरण करण्यात येत असते। म्हणजे एका आर्थिक वर्षामध्ये 3 हप्ते योजनेअंतर्गत देण्यात येतात। आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांना एकूण 16 हप्ते मिळालेले आहेत। विशेष म्हणजे 17वा हप्ता देखील लवकरच पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा देखील करण्यात येणार आहे। दरम्यान याच योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्रामधील शिंदे फडणवीस पवार सरकारने राज्यामधील शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासन्मान निधी नावाची एक कौतुकास्पद योजना देखील सुरू केली आहे। या योजनेचे स्वरूप देखील पीएम किसान योजनेप्रमाणेच आहे। महाराष्ट्रामधील ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळत आहे त्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा देखील लाभ देण्यात येत आहे। दरम्यान नमो शेतकरी योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत योजनेचे 3 हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा करण्यात आले आहेत। योजनेचा मागील दुसरा आणि तिसरा हप्ता एक सोबतच शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा करण्यात आला होता। पीएम किसान सन्मान निधी योजनेचा मागील 16वा आणि नमो शेतकरी योजनेचा दुसरा व तिसरा हप्ता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते यवतमाळ येथील एका शेतकरी कार्यक्रमामधून पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा करण्यात आला होता। तर मग 28 फेब्रुवारी 2024 ला हे हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये देखील जमा करण्यात आले आहेत। दरम्यान आता नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता कधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार या संदर्भात एक महत्त्वपूर्ण अपडेट देखील आज समोर येत आहे। मिळालेल्या माहितीनुसार नमो शेतकरीचा पुढील चौथा हप्ता लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अर्थातच 4 जून नंतर कधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये वर्ग करण्यात येऊ शकतो। जून महिन्याच्या अखेरीस किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये या योजनेचा पुढील हप्ता शेतकऱ्यांना मिळण्याची अगदी दाट शक्यता आता वर्तवण्यात येत आहे। विशेष म्हणजे गेल्या वेळी पीएम किसान योजनेचा आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता सोबतच मिळाला असल्याने यावेळी देखील सरकार पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता एकत्रितरित्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर जमा करणार असा दावा मीडिया रिपोर्टमध्ये करण्यात येत आहे। यामुळे आता पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता सोबतच मिळतो का हे देखील विशेष पाहण्यासारखे असणार आहे। तर मग शेतकरी मित्रांनो, आता या जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुम्हाला नमो शेतकरीचा आणि पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता एकत्रितरित्या मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। आणि अशा प्रकारचे एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आणि अशाच प्रकारच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। व्हिडिओला देखील लाईक करा। धन्यवाद।